ज्या शिखरावर नामदेव महाराज पोहोचलेले होते त्यांच्या बोटाला धरावं आणि अनेक समाजांनी एकत्रित होऊन नामदेव महाराजांच्या बरोबर पंढरपूरला जावं, नामदेव महाराजांच्या बरोबर पांडुरंगापर्यंत जावं आणि त्या पांडुरंगाला प्रसन्न करून घ्यावं, ही नामदेव महाराजांची उच्चता होती. एखादा दासीचा पुत्र आहे आणि त्या दासी पुत्राला एखाद्या राजाने दत्तक घ्यावं आणि दत्तक घेतल्यानंतर त्याला राज्य त्याच्या स्वाधीन करावं म्हणून त्याला दासीपुत्र म्हणता येईल का? तो राजा झाला. एक मनुष्य बाजारामध्ये गेला आणि बाजारामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एक लोखंडाचा विळा त्याने बघितला. विळा घ्यायचा आहे लोखंडाचा. विळा उचलला, बघितला विळा, न्यावाशी विळा आहे. म्हटलं बरं आहे, चांगला विळा, कितीला दिला म्हटले. दुकानदाराला विचारला याची किंमत काय? म्हणजे 100 रुपयाला हा विळा दिला. अरे एवढी किंमत कुठे सांगत असतात का म्हटले. 70ला देतो का? नाही, 70ला नाही देत. त्याने विळा खाली ठेवला. बघ आता शेवटचा आकडा आहे, 80ला देतो का? आणि तेवढ्यामध्ये दुसऱ्या एका व्यक्तीने त्या ठिकाणी यावं आणि त्या व्यक्तीने आल्यानंतर आपल्या हातामधला परीस घ्यावा आणि त्या वेळेला स्पर्श करावा. परिसामुळं त्या वेळेचं सोनं झालं. जो वेळा 100ची किंमत होती त्याने 80ला 70ला मागितला. 70चा 80चा आकडा झाला आणि त्या वेळेचा आता सोनं झाला. तर त्याची किंमत 80 होईल काय? आज 75,000 रुपये तोळा आहे. बघा मग. नामदेव महाराज म्हणतात लोखंडाचा वेळा परिसाची रतला, मागिले ते बोलू नये. लोखंडाचा वेळा होता, आता परिसाचा संघ झाला, त्याचं सोनं झालं. आता त्याला मागची किंमत लागत नाही. एखादी दासी आहे आणि त्या दासीचं लग्न राजा बरोबर झालं. आता ती दासी राहिली का? ती राणी होते, ती महाराणी होते आणि म्हणून तिला दासी म्हणता येत नाही. दासी होती परी राह्यासी रतली, मागिले ती बोलू नये. एखादी वेश्या आहे, अनेक पुरुषांच्या संगतीमध्ये आलेली वेश्या, एक कोणीतरी पुरुष भेटावा आणि त्या पुरुषाबरोबर तिचा विवाह व्हावा, लग्न व्हावं. ती वेश्या राहते का? ती पतिव्रता झाली, मागिले ती बोलू नये. मग शेवट नामदेव महाराज म्हणतात आता मी शिंपी आहे, पण देवाशी रत झालो, ईश्वराशी रत झालो, त्याच्या चरणाशी एकाग्र झालो. आता मी काय शिंपी राहिलो म्हटले. हे नामदेव महाराज म्हणतात. वेश्यावृत्ती परी पतिव्रता झाली, बोलू नये. विष्णुदास नामा विठ्ठली रंगला, तो शिंपीला म्हणू नये. मी विष्णुदास आहे, जरी शिंपी कुळामध्ये जन्माला आलो, पण भगवंताच्याच ठिकाणी मी एकाग्र झालो, एकबुद्धी झालो. परिणाम मी शिंपी राहिलो नाही, मी आता विष्णू भक्त झालेलो आहे. नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी, उपमा जातीची देऊ नये. मी जरी जातीचा शिंपी असलो, पण आता मला त्या जातीची उपमा दिली जात नाही. हे नामदेव महाराज स्वतः सांगतात बरं. आणि ही सगळी विचाराची उच्चता बघितल्याबरोबर